वयाच्या 50 नंतर सकाळी उठल्यानंतर नेहमीच शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा वाटू लागतो. अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही. असं वाटतं पायात आणि हातात ताकद उरत नाही. चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी जीव नसल्यागत वाटतं. अंथरुणामध्येच पडून राहावंसं वाटत असतं. तर यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल. यावर एक आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता एक उपाय सांगितलाय. या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय सध्या 80 वर्षे आहे, पण यांना अजिबात अशक्तपणा येत नाही. त्यांच्या पायामध्ये भरपूर ताकद आहे. अगदी वयाच्या 25व्या वर्षी जशा प्रकारे तरुण मुलांमध्ये ताकद असते तशीच ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा दिसून येते. आम्ही याच आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, कमजोरी असल्यागत शरीरामध्ये नेहमी वाटतं, तर यावरती काय करावं. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. वयाच्या 50 नंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखतं. तुमच्या मसल्समध्ये कायम तणाव वाटतो, सांधे दुखल्यासारखं नेहमी वाटतं आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो. जर हे वारंवार होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं. हा मोठा आजार नाही मित्रांनो, त्यामुळे घरातल्या घरातच या छोट्याशा उपायांनी तुम्ही हा आजार त्या ठिकाणी बरा करू शकता. यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठल्याही मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिकची सुद्धा गरज नाही. शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सहजपणे ताकद मिळवून देतात, ज्याला खर्च 0 रुपये लागतो. या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने, योग्य पद्धतीने 3 दिवस जर घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवानं, मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं. ही माहिती सांगणारे 80 वर्षांचे डॉक्टर स्वतः या वयातही एकदम मजबूत आणि टवटवीत आहेत. आता बघा, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने जर या 2 गोष्टी तुम्ही घेतल्या तर कुमक झालेलं शरीर पुन्हा बळकट, तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला 3 दिवसांमध्ये जाणवू लागतं. या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा दूर तर करतातच, पण त्याचबरोबर शरीरात लपून बसलेले काही जुने आजार, शुगर किंवा बीपी असेल तर अशा जुन्या तक्रारीसुद्धा सुधारू लागतात, ज्यामुळे शरीरात साचलेले टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. अवयवांना परत ताजेपणा आणि कार्य करण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळते आणि पोषण द्रव्यांची भरपाई व्हायला लागते. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे. तोच शेंगदाणा जो आपण नेहमी खातो. पण तुम्ही एक चूक अजिबात करू नका. कोणत्याही दुकानातून कोणताही शेंगदाणा विकत घेऊ नका. बाजारपेठेमध्ये जो लाल रंगाचा देशी घुंगरू शेंगदाणा मिळतो तोच तुम्हाला लागणार आहे. देशी लहान आकाराचा शेंगदाणा शरीरासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. शेंगदाणा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला सेवन केला तर तो काजू बदामापेक्षा कमी नाही. हे एक जबरदस्त नैसर्गिक टॉनिक आहे. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखणं, हाडं ठिसूळ होणं किंवा हाडांतून कट असा आवाज येत असेल तर ही कॅल्शियमची कमतरता आहे. शेंगदाण्यात नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतं, जे हाडांना आतून बळकट करतं. मॅग्नेशियम आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक असतं. जर हातापायांना मुंग्या येत असतील किंवा बधीरपणा जाणवत असेल तर शेंगदाणे खाणं अत्यंत उपयुक्त ठरतं. तसेच शेंगदाण्यात व्हिटॅमिन ए आणि ई देखील असतात, जे डोळ्यांची दृष्टी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. आता याबरोबर दुसरी कोणती वस्तू खायची ज्यामुळे याचा प्रभाव दुपटीने वाढतो? तर ती वस्तू आहे मनुका. जर तुम्हाला रोज तणाव असेल, झोप लागत नसेल किंवा डोकं जड वाटत असेल तर मनुका अमृतासारखी कामं करतात. यात पोटॅशियम भरपूर असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मनुका रक्त वाढविण्यास मदत करतात आणि पचनक्रिया सुधारतात. विशेषतः बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी मनुका खूप आराम देतात. हे घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतात. कधी आणि कशा पद्धतीने खायचे याची पद्धत अगदी सोपी आहे. जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितके शेंगदाणे घ्यावेत. मनुक्यांचे प्रमाण 10 ते 12 इतके पुरेसे असते. हे दोन्ही घटक स्वच्छ धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजत ठेवायचे. भिजवल्यामुळे यातील पोषक तत्वे सक्रिय होतात आणि शरीरात सहजपणे शोषली जातात. सकाळी उठल्याबरोबर हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुका हळूहळू चावून खायचे आहेत. तुम्ही इच्छित असल्यास थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये क्रश करून ते पिऊ शकता. साल काढून किंवा सालासकट खाणे हा तुमचा चॉईस आहे. हा उपाय जर तुम्ही रोज किमान 3 दिवस सलग योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतला तर शरीरात विलक्षण बदल जाणवतात.
थकवा कमी होतो, नसांमधील अशक्तपणा जातो, शरीर हलकं वाटतं आणि शांत झोप लागते. पोट व्यवस्थित असेल तर शरीरातील 90% त्रास आपोआप कमी होतात. वय वाढल्यानंतर शरीरातील प्रोटीनची पातळी कमी झाल्यामुळे जो अशक्तपणा येतो त्यावर हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय अत्यंत सोपा, स्वस्थ आणि सुरक्षित आहे. तर मित्रांनो, हा होता शेंगदाणे आणि मनुक्यांचा तो रामबाण उपाय. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या देणगीचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य नक्कीच सुधारू शकता. हा उपाय आजपासूनच सुरू करा आणि तुम्हाला काय फरक जाणवला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील किमान 5 व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा. धन्यवाद.